तर मंडळी, आज आपण देशभरात चर्चेत असलेल्या दिल्लीतील कथित दारू धोरण प्रकरणाबद्दल सविस्तर बोलणार आहोत. या प्रकरणात दिल्लीच्या न्यायालयाने मोठा निर्णय देत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयामुळे देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. सर्वप्रथम हे प्रकरण काय आहे ते समजून घेऊया. 2021-22 या काळात दिल्ली सरकारने नवीन दारू विक्री धोरण लागू केलं होतं. या धोरणानुसार खाजगी विक्रेत्यांना परवाने देण्यात आले आणि सरकार थेट विक्रीतून बाहेर पडले. सुरुवातीला हे धोरण महसूल विभागासाठी वाढवण्यासाठी आणि व्यवस्थापन सुधारवण्यासाठी असल्याचं सांगण्यात आलं. मात्र काही काळानंतर या धोरणावर गंभीर आरोप झाले. काही विशिष्ट व्यावसायिकांना फायदा करून देण्यासाठी नियम बदललेले गेले असावे. आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या आरोपानंतर केंद्रीय तपास यंत्रणेने चौकशी सुरू केली. अनेक अधिकाऱ्यांची आणि नेत्यांची चौकशी झाली. मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. त्यानंतर काही काळाने अरविंद केजरीवाल यांनाही अटक करण्यात आली होती. त्यावेळी राजकीय वातावरण खूप तापले होते. एका विद्यमान मुख्यमंत्र्याला अटक झाल्यामुळे देशभरात चर्चा सुरू झाली. तपास यंत्रणेचे म्हणणे होते की या धोरणामध्ये मोठी साजिश रचली गेली आहे. काही खासगी कंपन्यांना लाभ देण्यासाठी निर्णय घेतले गेले आणि त्याच्या बदल्यात आर्थिक फायदा झाला. मात्र हे सर्व आरोप न्यायालयात सिद्ध करणे आवश्यक होते आणि येथेच या प्रकरणाला निर्णायक वळण मिळालं. न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट शब्दात सांगितलं की नुसते आरोप करून चालत नाही. न्यायालयाला भक्कम आणि पर्याप्त पुरावे आवश्यक असतात. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की तपास यंत्रणेने सादर केलेले पुरावे ठोस नाहीत. आरोपपत्रात गंभीर त्रुटी आहेत. काही महत्वाच्या मुद्द्यावर समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. आरोपी विरोधात प्राथमिक दृष्ट्या गुन्हा सिद्ध होईल इतका ठोस पुरावा उपलब्ध नाही. याच कारणावरून न्यायालयाने प्रथम राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी आयुक्त कुलदीप सिंह यांना निर्दोष मुक्त केले. त्यानंतर मनीष सिसोदिया यांना दिलासा देण्यात आला आणि शेवटी अरविंद केजरीवाल यांच्या निर्दोष सुटकेचे आदेश देण्यात आले. या प्रकरणातील इतर 21 आरोपींनाही मुक्त करण्यात आले आहे. निकाल जाहीर होताच न्यायालयात भावनिक क्षण पाहायला मिळाला. अरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की माझ्या विरोधातील हे संपूर्ण प्रकरण खोटं होतं. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि आम आदमी पक्षाला संपवण्यासाठी हा प्रयत्न केला गेला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर राजकीय कारस्थानाचा आरोप केला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले. दरम्यान तपास यंत्रणेने या निर्णयावर असमाधान व्यक्त केले आहे. त्यांनी संकेत दिले की हा निकाल दिल्ली उच्च न्यायालय येथे आव्हान देणार आहे. त्यामुळे कायदेशीर लढाई अजून संपलेली नाही. पुढील टप्प्यात उच्च न्यायालयात या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होऊ शकते. या निकालातून एक महत्वाचा संदेश मिळतो. न्यायालयाने स्पष्ट केलं की पुरावे नसताना गंभीर आरोप लावले गेले तर त्याचा परिणाम केवळ आरोपीवरच नाही तर न्यायव्यवस्थेवरील जनतेच्या विश्वासावरही होतो. त्यामुळे तपास करताना भक्कम पुरावे सादर करणं आवश्यक आहे. या निर्णयानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीमध्ये आनंदोत्सव साजरा केला. सत्याचा विजय झाला अशा घोषणा देण्यात आल्या. दुसरीकडे विरोधकांनी मात्र सांगितले की अंतिम सत्य उच्च न्यायालयात समोर येईल. आता पुढे काय होतं? जर उच्च न्यायालयात अपील दाखल झाले तर पुन्हा या प्रकरणाची सविस्तर सुनावणी होईल. उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला तर केजरीवाल आणि सिसोदिया यांना मोठा राजकीय दिलासा मिळेल. पण जर वेगळा निर्णय दिला गेला तर पुन्हा कायदेशीर संघर्ष सुरू होऊ शकतो. एकंदरीत दिल्लीतील कथित दारू धोरण प्रकरणात खालच्या न्यायालयाने दिलेले हा निर्णय अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासाठी मोठा दिलासा ठरला आहे. मात्र राजकीय आणि कायदेशीर पातळीवर ही लढाई अजून सुरूच आहे. तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.